आज होत्या 2 केकच्या ऑर्डर. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आज मला होत्या 2 केकच्या ऑर्डर आणि एक होता पायनॅपल आणि एक होता चॉकलेट फ्लेवर. सो तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत बघा. तुम्हाला दोन्ही पण केक नक्कीच आवडेल आणि दोन्ही केक खूप सुंदर झाले होते. तर हा जो पायनॅपल फ्लेवरचा जो केक होता तो हाफ KGमध्ये होता आणि कस्टमरने मला काही अशी कस्टमाइज डिझाईन नव्हती सांगितली. बट त्यांनी माझ्या इन्स्टा IDमधून मला एक फोटो स्क्रीनशॉट करून सेंड केला होता की मला सेम असाच केक हवा आहे. बट तो रसमलाई फ्लेवरचा होता. सो मी त्यांना असं सांगितलं की मॅम तो रसमलाई फ्लेवरचा केक आहे. सो मग त्या बोलले की ठीक आहे रसमलाई फ्लेवरच बनवा. बट काय आहे ना की रसमलाई केकची थोडी रेट जास्त आहे. सो मी त्यांना सांगितलं की त्याची कॉस्टिंग एवढी एवढी होईल म्हणून. तर त्या मॅमने सांगितलं की नको मग पायनॅपलच ठीक आहे, तुम्ही पायनॅपलच बनवा, फक्त डिझाईन तशी करा. तर जसं आपण रसमलाई फ्लेवरच्या डिझाईन्सवर ते जे ड्रायवाले रोज पेटल्स असतात ते ठेवतो आपण ॲज अ डेकोरेशनसाठी. तर तसे वगैरे म्हणजे करायचं होतं मला ह्याला. बट ह्याच्यावरती रोज पेटल्स छान नसते दिसले. सो मी काय डोकं चालवलं ना हे तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघा, तुम्हालासुद्धा ते आवडेल. आणि डिझाईन तर मी त्याच्यासारखीच केली होती, सेम केली होती. फक्त जिथे रसमलाईचे बॉल्स होते ना तिथे थोडीशी वेगळी डिझाईन केली, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये काय रसमलाईचे बॉल्स वगैरे काही ठेवता नसतं आलं. सो इथे माझं गप्पा मारता मारता काम चालू होतं आणि मी केक करत असताना कोणाला कोणाला मध्ये आधीमध्ये यायचंच असतं व्हिडिओच्या. सो त्यांनाही घेते मी, त्यांना काही मी क्रॉप वगैरे काही करत नाही, कारण साईडला थांबा म्हणलं तरी मग मध्येच थांबणार वगैरे, मग काय किती वेळा तरी व्हिडिओ बंद करणार चालू करणार ना, आणि एडिट करायला पण खूप प्रॉब्लेम होतो. सो मी काहीच बोलत नाही, कोणाला काहीच करत नाही. तर डायरेक्टली म्हणजे काही म्हणजे एडिट म्हणजे जास्त काही क्रॉप वगैरेसुद्धा करत नाही. तर पायनॅपल फ्लेवर म्हणलं की हा केक येल्लोमध्येच छान दिसतो आणि कस्टमरला पण दिसायला वगैरे छान दिसतं. तर ह्याला मी अशी येल्लो कलरची फिनिशिंग वगैरे करून घेतली छानशी. आणि तुम्ही बघितलंच की मी ह्याला कलर कसा केला. मी जास्त कलर वेस्ट नाही केला आणि थोडासा येल्लो कलर घेऊन मी पूर्ण केकला फिनिशिंग करून घेतली. आणि हा किती छान स्प्रेड झाला आहे आणि केकला पण किती सुंदर लुक आला आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर ह्याला थोडंसं मी मेसी वगैरे करून घेतलं आणि जो ह्याचा डिझाईनचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला टॉप व्ह्यूने दाखवणार आहे, जो तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आणि केकचा फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर आता फिनिशिंग वगैरे झाली, आपली आयसिंग झाली आहे, डिझायनिंग झाली आहे. आता आपण ह्याला क्लीन करून घेऊया. क्लीन करून झाल्यानंतर आता आपण ह्याला डिझाईन करून घेऊया. तर क्रीम एवढी छान सेट झाली होती ना की हे फ्लावर्स तुम्ही बघू शकता. तुम्हाला ह्या फ्लावर्सवरूनच कळेल की आपली क्रीम किती छान अशी रेडी झाली होती. तर जिथे मी हे मोदकचे डॉट्स काढलेत ना तिथे रसमलाईचे बॉल्स होते, कारण तो रसमलाई फ्लेवरचा केक होता. सो इथे काही बॉल्स वगैरे ठेवता नसते आले. आणि हे सगळं झाल्यानंतर मी साईडनेसुद्धा राऊंड थोडंफार डेकोरेशन करून घेतलं ह्या केकला. सेम टू सेम केक मी दिला होता त्यांना, फक्त जो तो रसमलाई फ्लेवरमध्ये होता तो त्यांना पायनॅपलमध्ये हवा होता. सो आणि त्यांचं म्हणजे कसं आहे ना की त्यांना आपले केक खूप आवडतात. ते पण माझं फिक्स कस्टमर आहे, ते कुठेही जात नाही, कायम माझ्याकडेच ऑर्डर असतात त्यांचं कोणतंही सेलिब्रेशन असलं तरी. सो हा मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला आणि तोपर्यंत हा चॉकलेट केक बनवायला घेतला, जो मी फर्स्ट टाईम बनवला होता. फ्रोझन थीमचा केक होता हा. तर हा सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल, म्हणजे खूपच आवडेल तुम्हाला हा. मी फर्स्ट टाईम बनवला होता आणि खूप कष्ट लागले मला हा केक बनवायला. हा 1 KGचा होता चॉकलेट फ्लेवरमध्ये. माझ्या भावाच्या मित्राने ऑर्डर दिली होती, त्याला पण आपले केक खूप आवडतात आणि त्याचे पण कायम माझ्याकडेच ऑर्डर असतात केकचे. तोही कुठेच जात नाही, त्याचं कोणतंही सेलिब्रेशन असलं तरी तो माझ्याकडेच केकच्या ऑर्डर्स वगैरे देतो. आणि फीडबॅकसुद्धा छान असतात त्याचे, फीडबॅकसुद्धा लगेच देतो तो. म्हणजे किती छान वाटतं ना की कस्टमर स्वतःहून, म्हणजे आपण न मागता स्वतःहून फीडबॅक देतं, त्यावेळेस खरंच म्हणजे छान वाटतं. तर आता मी ह्याला करायला घेतलं आहे, ह्याला 3 ते 4 लेअरमध्ये करायला घेतलं होतं, कारण मला हा टॉल केकमध्ये बनवायचा होता आणि हा 1 KGचा होता. तर टॉल केक म्हणलं की मग तेवढे लेअर्ससुद्धा कट करावे लागतात आणि बेस जास्ती पातळ होऊन पण चालत नाही. म्हणजे कस्टमरला फक्त असं नको वाटायला की तुम्ही क्रीमच जास्त यूज केली आहे, बेस काही यूजच नाही केला आहे. सो थोडीशी पावडर एक्स्ट्रा घेतली तरी चालेल. आणि हा जो केक आहे ना मी तुम्हाला मेजर करूनसुद्धा दाखवला आहे, तर तुम्हीच नक्की बघा की म्हणजे होम बेकर
केकचे म्हणजे होम बेकरकडून केक घेण्याचे फायदे. तुम्हाला वाटत असेल की एवढेच पैसे घेतात तेवढेच पैसे घेतात, पण त्याच्यासाठी तेवढी खरंच मेहनत असते. तुम्हाला म्हणजे असंही वाटत असेल की प्रत्येक ब्लॉगमध्ये असं का बोलते, तर मी खरंच म्हणजे असं बोलते कारण आम्हाला ना एका केकसाठी ना पूर्ण बेसिकपासून तयारी करावी लागते केकची. आणि असं पण आम्ही कंजूसपणा वगैरे करत नाही. कोणत्याही केकला मटेरियल जे असतं ना ते भरभरून यूज करतो. कमी पडेल असं काही थोडंसं एक्स्ट्रा राहिलं तरी चालेल, बट कमी कोणतीही गोष्ट आम्ही केकसाठी पडू देत नाही. म्हणजे मी तर असं कधीच पडून देत नाही. तर तुम्ही बघताय की मी चोको चिप्स वगैरे पण भरपूर यूज करते आहे, कारण हा लहान बेबीचा बड्डे होता, बेबी गर्लचा बड्डे होता. आणि हा जो म्हणजे माझी जी अशी खूप दिवसापासूनची इच्छा आहे, जसं मला बेबी बॉसचा केक पण खूप दिवसापासून बनवायचा होता, तोसुद्धा मी बनवला, त्याचीसुद्धा मला ऑर्डर आली. मला असं वाटायचं की मला फ्रोझन थीमचंसुद्धा केकची ऑर्डर यायला पाहिजे, त्याचीसुद्धा आली, म्हणजे तीसुद्धा माझी विश पूर्ण झाली. तर असंच हळूहळू मला सगळ्या कार्टून थीमचे केक्स बनवायचे असे आहेत, जसे डोरेमॉन वगैरे. 6 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी केक बनवायचे त्यावेळेस मी सगळ्या कार्टून थीमचे केक्स माझे बनवून झाले होते. बट त्यावेळेस काय नाही, एवढं सोशल मीडियाचं नव्हतं, ते आत्ता आलं, सो त्यावेळेस काय आम्हाला जमलं नाही. आणि त्यावेळेस मी क्लाससुद्धा घ्यायचे केकचे, मी आणि माझी मम्मी आम्ही दोघी मिळून क्लास घ्यायचो. आणि त्या क्लासमुळे ना एवढा केक करणारा झाला होता ना आमच्या एरियामध्ये की आम्हाला तो केकचा बिझनेसच बंद करावा लागला. पण आता काय ना, आता कोणी जास्त घरी केक करत नाही, सो आम्ही आमचा बिझनेस परत चालू केला आणि खूप छान असा बिझनेस चालला आहे. तुम्ही पण खूप छान सपोर्ट करताय मला. आणि तुम्हाला ह्या दोघांमधला सगळ्यात जास्त केक कोणता आवडतो ना, हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर होत राहतील. भरपूर असे न्यू ट्रिक्स तुम्हाला शिकायला मिळतील आणि छान छान डिझाईनसुद्धा तुम्हाला सेव्ह करता येतील. किंवा मग तुम्हाला तुमच्या एरियामधल्या होम बेकरकडून केक घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून त्यांच्यासोबत शेअरसुद्धा करू शकता. तर हे सगळे फायदे आहेत म्हणजे ह्या व्लॉग्समधून तुम्हाला. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या दोघांमधलं तुम्हाला कोणता केक आवडतो तो मला नक्कीच सांगा. तर ह्याला छान मी आयसिंग वगैरे करायला घेतली. तोपर्यंत माझा तो जो केक आहे पायनॅपलवाला तो छान सेट होत होता आणि ह्याला मला एकदम अशी प्रॉपरवाली फिनिशिंग करायची होती. क्रीम पण खूप छान सेट झाली होती आणि ह्याची आयसिंग होता आल्यानंतर मला ह्याला लाईटली ब्ल्यूचा शेड द्यायचा होता, कारण फ्रोझन थीम म्हणलं की आईस येतो आणि आईसमध्ये थोडंसं ब्ल्यू शेड असल्याशिवाय मग त्याला लुक येत नाही. फुल व्हाईट जर केक असता ना तर केकला काही म्हणजे असं लुक वगैरे काही आलाच नसतं. आता तुम्ही बघताय की हा थोडं जसं ब्ल्यू ॲड होत चालला आहे ह्या केकमध्ये, तसं ह्या केकला लुकसुद्धा छान येत चाललं आहे. आणि खरंच हा केक एवढा सुंदर झाला होता ना की असंच कस्टमरलासुद्धा खूप आवडला. आणि खरं तर त्यांनी पहिले 1.5 kgचा सांगितलं होतं मला, बट काय झालं डोंट नो, तर त्यांनी मला फक्त 1 kgचाच बनवायला सांगितला आणि मी तोही कस्टमरला खूप छान बनवून दिला. थोडीशी मेहनत लागली मला, जे तुम्हाला पुढे दिसेलच की किती कष्ट लागले मला ह्याला. छोटे कटआउट्स कट करून ते स्टिक करायचं आणि मग भरपूर असे कुटाणे होते त्याला. तर केक सगळीकडून एकसारखं झालं आहे की नाही असं चेक करावं लागतं थोडंसं खाली बेंड होऊन, म्हणजे आपल्याला कळेल की कुठून वरती आहे कुठून खाली आहे. तर वरतून टॉपला थोडंसं मला ह्याला ब्ल्यू शेड द्यायचा होता, जेणेकरून केकला अजून सुंदर लुक आला. तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर झाला आहे हा केक. तर मी माझा स्पून न यूज करता स्पॅच्युलानेच ह्याला फिनिशिंग केली. मेसेसुद्धा त्यानेच करून घेतलं आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग झाली होती. नंतर सगळं चेक वगैरे करून घेतलं, टिश्यू पेपरने बेस वगैरे क्लीन करून घेतला आणि खाली जो केकचा जो बॉर्डर आहे जो खालचा, तिथे थोडीशी डिझाईन होती. सो पूर्ण ब्ल्यू कलरची क्रीम मी रेडी करून घेतली आणि एक छोट्याशा नोझलने ते डिझाईन करायला घेतली. तर इकडे मी क्रीम मिक्स करते थोडं कलर ॲड करून. तर तुम्हाला दिसतच असेल की मी कशी मिक्स वगैरे करते आहे आणि खरंच खूप छान झाला होता हा केक. नंतर क्रीम वगैरे मिक्स करून झाल्यानंतर मी त्याला पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतली, हँडवॉश करून घेतला आणि नंतर घेतलं डिझाईन करायला. तर ही डिझाईन मी कशी केली आहे तुम्ही नक्की बघा लास्टपर्यंत. तर थोडीशी स्लोमध्ये घेतली, जो डिझायनिंगचा जो मेन पार्ट असतो तो मी स्लो शूट करते. तुम्हालासुद्धा माहीत झालं आहे, कारण तुम्हालासुद्धा कळावं, तुम्हालासुद्धा आयडिया यावी की मी कसं डिझाईन करते, कसं काय बनवते आणि कसं केकला लुक देते एकदम प्रॉपर फिनिशिंगवाला. सो पूर्ण ब्ल्यू कलरनी ह्याला अशी फिनिशिंग करायची होती. तुम्ही बघा मी कशी फिनिशिंग देते ह्याला. एकदम स्लोमध्ये घेतलं आहे मी हे, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल. हा मोदकचा नोझल आहे, तर मोदकच्या नोझलनेच मी फक्त डॉट देते आहे त्याला, छान लुक येण्यासाठी, मोकळं नको वाटायला त्यामुळे.
आणि हा होता आपल्या पायनॅपल फ्लेवरचा फायनल लुक. थोडेसे स्प्रिंकलर्स ॲड केले होते आणि जिथे रोज पेटल्स होते तिथे मी असे हार्ट्स ठेवले होते जे एडिबल होते. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. तर हे होते स्टिकर्स जे मी आणले होते केकसाठी. ते मी कट करून घेतले, असे टूथपिक्सला स्टिक करून घेतले. हे लेटर्स वगैरे सगळं स्टिक करून घेतलं आणि ह्याला मला खूप वेळ गेला. एकतर तिचं म्हणजे नेमसुद्धा खूप मोठं होतं. नंतर सगळं तुम्ही बघताच आहे की मी कसं ते स्टिक करते आहे. असं एक एक स्टिक करावं लागतं, एवढं बारीक बारीक कट करून. त्याच्यामध्येच खूप असा वेळ जातो. नंतर ते पूर्ण सुकलं पण पाहिजे, मगच केक डेकोरेट करणार. नंतर हे थोडंसं साईडला ठेवून दिलं आणि नंतर घेतला आता केक डेकोरेट करायला. तर एकदम छान आणि प्रॉपरली मी हा केक डेकोरेट करायला घेतला. तर ही होती ती फ्रोझनवाली डॉल आणि मला हाच ब्लॉग तुमच्यासोबत भरपूर दिवसापासून शेअर करायचा होता, बट रेसिपीजच्या ब्लॉगमुळं मला काही जमलं नाही. बट आज मी तो शेअर करते तुमच्यासोबत आणि मला नक्कीच सांगा हा केक कसा झाला आहे म्हणून. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला दोघांमधला हा केक म्हणजे दोघांमधला कोणता केक जास्त आवडला आहे. मी खूप एक्सायटेड आहे ते ऐकण्यासाठी. आणि हे असं माझा भाऊ मध्ये करत असतो, त्याला काही करमत नाही. म्हणजे मी केक करत असते आणि तो मध्ये आला नाही असं कधीच होत नाही. त्याला कायम मध्ये यायचंच असतं आणि व्लॉगमध्ये माझ्या दिसायचंच असतं. तर अजूनही एक व्लॉग तुमच्यासोबत शेअर होणार आहे जो मी केक बनवते आहे. आणि माझ्या मामाची मुलं सुट्टीला आली होती, दहीहंडी होती ना 17लाच होते, सुट्टीला आली होती. आणि त्यांनी म्हणजे त्याची खूप दिवसापासून इच्छा होती की त्यांनी माझ्या व्लॉगमध्ये दिसावं आणि मध्ये मध्ये येऊन नाचावं. सो मी तोसुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि जसं मी तुम्हाला नेहमीच्याच व्लॉग्समध्ये सांगते की आपल्याला लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करू नका. सबस्क्राईब केलेलं चॅनल सबस्क्राईबच राहू द्या. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही मला विचारून क्लिअर करू शकता, बट प्लीज असं करू नका. कारण खरंच ह्या सगळ्या गोष्टींमागे खूप मेहनत असते. 15 मिनटाचा व्हिडिओ असू दे, 1 सेकंडची रील असू दे किंवा काही असू दे, त्या सगळ्या गोष्टीमागे खूप म्हणजे खूप मेहनत असते. ते फक्त दिसायला तेवढंसं दिसतं, बट पूर्ण दिवस जातो ह्या गोष्टीमध्ये. तर प्लीज म्हणजे तुमच्या सपोर्टमुळं काहीच होऊ शकत नाही आहे. तुम्ही प्लीज सपोर्ट करत राहा, असंच भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा, कमेंट करत राहा, डाउनलोड करून ठेवा तुमच्या फ्युचरसाठी म्हणजे तुम्हाला कधी काही बनवावं लागलं किंवा तुम्हाला काही डिझाईन सुचत नसेल, काही बनवायचे असेल तर तुम्ही ह्याच्यामधले डिझाईन यूज करू शकता. सो तुम्ही त्याचं डाउनलोड वगैरे करून ठेवा. तुमच्या फॅमिलीज फ्रेंड्समध्ये सुद्धा नक्कीच शेअर करा. नंतर हे जे स्टार्स आहेत ह्या स्टारवर त्या बेबी गर्लचं नेम होतं आणि ते मला असंच लावायला सांगितलं होतं कस्टमरने. सो त्यांना जसा हवा होता ना केक, त्यांनी जसा मला इमेज सेंड केला होता त्याच्यापेक्षा पण 10 पटीने चांगला मी केक त्यांना रेडी करून दिला आणि तो त्यांनासुद्धा आवडला. आणि आता मी दमली आहे म्हणजे बोलून कारण एवढा वेळ कंटिन्यू बोलायची मला सवय नाही आहे. बट मला तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्णपणे एक्सप्लेन करायच्या होत्या. सो मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करते आहे. तर हे सगळे स्टार्स वगैरे लावून झालेले आहेत ह्या केकला आणि थोडंसं मी स्टिक तोडून घेते आहे कारण त्या हाईटला खूप जास्तच मोठ्या झाल्या होत्या आणि समोरून बेबी गर्लचं नाव पण दिसायला हवं होतं. सो हे सगळं मी एक लेवलचं करून घेतलं. तुम्ही बघताय की हे किती हळूहळू करावं लागतं आहे कारण सगळं एकदम प्रॉपर बघावं लागतं. समोरून बघितलं की बेबी गर्लचं नेम एकदम क्लिअरसुद्धा दिसायला हवं ना, नाहीतर नुसतं स्टार्स लावून उपयोग तरी काय आहे त्याचा. नंतर हे सगळं मी एका लेवलचं करून घेतलं, त्याच्यामध्ये हे सारखंच निघत पण होतं. आणि नंतर ह्याचा फायनल लुक तुम्हाला एंडला दिसेलच. हा केक मी तुम्हाला मेजर करूनसुद्धा दाखवलेला आहे. नंतर ह्याच्यावरती मी थोडेसे स्प्रिंकलर्स वगैरे टाकले आणि स्प्रिंकलर्सने तर अजूनही सुंदर लुक आला ह्या केकला. खूप सुंदर केक झाला आहे हा. तुम्ही सांगालच मला कमेंट करून, ह्याची खात्री आहे मला आणि तुम्हालासुद्धा हा केक नक्कीच आवडेल. आणि खरंच मी हा फर्स्ट टाईम बनवला होता आणि फर्स्ट टाईममध्ये सुद्धा माझा एवढा छान केक होऊ शकतो मला वाटलं नव्हतं. आणि तुम्हाला अजून एक सांगते की तुम्ही फॉन्डंटचे जे केक खाता, फॉन्डंटचे केकला पैसे घालून काही उपयोग होत नाही. फॉन्डंटच्या केकपेक्षा हे जे कटआउट्सवाले केक असतात ना, दिसायला छान दिसतात, जास्त कॉस्टली पण नसतात आणि तुम्ही ते असं पण ते नॉन एटेबल असतं, ते काढून तुम्ही खाऊ म्हणजे फेकून देऊन बाकीचा केक खाऊ शकता. बट फॉन्डंटचं कसं असतं ना की फॉन्डंट कोणी जास्त करून खात नाही, ते फेकूनच देतात. सो त्याला पैसे वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही कटआउट्सवाले केक जास्त प्रेफर म्हणजे करा,
कारण पैसेही जास्त जाणार नाही आणि तुम्हाला केकही जास्त क्वांटिटीमध्ये मिळेल. सो एवढंच सांगायचं होतं मला. आणि नंतर हा आहे आपल्या केकचा फायनल लुक. तर कसं वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मेजरसुद्धा करून दाखवते मी. हा केक 1 kg सुद्धा पुढे गेलेला आहे. तर तुम्हाला आवडेल का होम बेकरकडनं केक घ्यायला, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कसं वाटलं ते सांगा. थँक्यू. बाय.